तीनं प्रतिपादन करणं हे कधी जमलंच नाही. मग आपण सुद्धा हिंदू, बौद्ध, जैन वगैरे असं काही म्हणून घेतो, पण कुठल्या कारणास्तव हे म्हणून घ्यायचं आणि आपली वैचारिक किंवा तात्विक भूमिका नेमकी कोणती हे जाणून घेण्याची जिज्ञासा नसते. पण वर्गामध्ये मला भारतीय तत्त्वज्ञान हा विषय शिकवावा लागला आणि त्यामध्ये मग विविध दर्शनांचा परिचय स्वतः करून घ्यावा लागला आणि विद्यार्थ्यांना तो करून द्यावा लागला. भारत ही धर्मभूमी आहे, पण प्रत्येक धर्माला तत्त्वज्ञान असतं. धर्म म्हटला की त्याची 3 महत्त्वाची अंग की त्या धर्मामध्ये उपासना असते, त्याला उपासना विचार किंवा उपासना कांड म्हणतात. तसंच त्या धर्मामध्ये कर्मविचार असतो, म्हणजे उपजीविकेसाठी काय करावं वगैरे हे मार्गदर्शन असतं, नीतिविचार असतो. त्यालाही कर्मविचार, कोणी कर्मकांड असंही म्हणतात. जीवनाचं रहस्य कसं जाणून घ्यावं याविषयीचं मार्गदर्शनही असतं, तो त्या धर्मामधला ज्ञान विचार असतो, त्याला ज्ञानकांड म्हणतात. त्या प्रत्येक धर्माला ही 3 अंग असतात की ज्ञान हे कशाचं झालं पाहिजे, उपासना कोणाची केली पाहिजे आणि प्रत्यक्षामध्ये जगताना काय केलं पाहिजे. तर या विषयाचं चिंतन हे सर्व धर्मामध्ये आढळलं आणि मला स्वतःला खरं या जैन दर्शनाचं पुढं पुढं अतिशय आकर्षण वाटू लागलं. जैन व्यापारी किंवा अन्य लोक हे त्यामध्ये किती रस घेतात माहीत नाही. त्यांना अभिमान वाटत असेल, वाटणं स्वाभाविक आहे, त्यात अप्रस्तुत काहीही नाही. महावीर जयंती मोठ्या उत्साहानं आपल्या देशात साजरी होते आणि ती अगदी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत साजरी होते. परंतु महावीरांचा नेमका विचार काय हे जरा थांबून अंतर्मुख होऊन जाणून घ्यावं असं बाकीच्यांना वाटेलच असं नाही. काही हिंदूही त्यात सहभागी होतात. तेव्हा मला एकदा कोडं पडलं ते असं की भगवान महावीर हे तर खरं शेवटी दिगंबर झाले असं निदान दिगंबर जैन दर्शन सांगतं. आणि अशा स्थितीमध्ये त्याच दिवशी ही मंडळी एवढी नटतात का? महावीरांनी तर अंगावरच्या वस्त्रांचा त्याग केला आणि ही मंडळी तर भरजरी वस्त्र त्याच दिवशी त्याच मुहूर्तावर परिधान करतात. यात काही विसंगती तर नाही. अर्थात ही फक्त अभ्यासकाची दृष्टी. मी एकाला विचारलं की हे असं तुम्ही का करता, त्यावर त्यांचं म्हणणं आहे हा सोहळा असतो, हा सण असतो, हा आनंदाचा क्षण असतो आणि सणावाराला या प्रकारची वस्त्र परिधान करावी हा संकेत सगळे धर्म पाळतात, आम्ही पाळतो. आणि मलाही ते पटलं की अगदी खरं आहे की हा आनंदाचा क्षण आहे की या देशाच्या इतिहासात महावीर झाले. परंतु जैन दर्शन जे आहे ते महावीरांनी प्रस्थापित केलेलं असं दर्शन नाही. म्हणजे जैन धर्माचे महावीर हे प्रतिपादक असतील परंतु ते संस्थापक नाहीत. जैन धर्म किंवा जैन तत्वज्ञान हे 24 तीर्थंकरांनी भिन्न कालखंडात सांगितलं असं सांगितलं जातं आणि हे सर्व जैन धर्मीयांना मान्य आहे. म्हणजे शेवटी त्यांचे मार्गदर्शक जर कोणी असतील तर ते तीर्थंकर आदिनाथांपासून ते महावीरांपर्यंत 24 तीर्थंकर झाले आणि त्यांचा अधिकार ते मान्य करतात. आता या महावीरांनी, या आदिनाथांनी, या पार्श्वनाथांनी परमेश्वर कधी मानला नाही. जैन ईश्वर मानत नाही. जैनांची मंदिर आहेत पण ईश्वर ते मानत नाहीत. परमेष्ठी मानतात, तीर्थंकरांना मानतात, त्यांची पूजा करतात, पण या जगाचा कोणी निर्माता आहे हे जैन दर्शन मानत नाही. म्हणजे तसं आपणाला हे खरं कळायला पाहिजे, कारण आपल्या घरा शेजारी माणसं आहेत त्यांनाही हे कळलं पाहिजे की आपले जसे राम, कृष्ण, हरी, वासुदेव, विठ्ठल अनेक देव आहेत, ते देव हे मानत नाहीत, म्हणजे दर्शनात नाही. याचा अर्थ काही देव पण ते नाकारतात असं नाही. प्रत्येक आत्मा हा कधीतरी पूर्ण अवस्थेला जातो, त्याला मोक्षप्राप्ती होते आणि जेव्हा त्याला मोक्ष लाभ करतो तेव्हा त्याला अनंत ज्ञान, अनंत सुख, अनंत सामर्थ्य याचा लाभ घडतो. म्हणजे तो प्रति परमेश्वरच होतो. त्या प्रत्येक आत्मा हा तपाच्या बळावरती प्रति परमेश्वर होऊ शकतो असा हा मूलभूत सिद्धांत आहे. ईश्वर नाही मानण्याचं कारण नाही. या सृष्टीला कोणीही रचनाकार नाही. निसर्ग ही कल्पना जसं वैज्ञानिक मांडतात
तीच कल्पना जैन दर्शनात गृहीत धरली आहे की ही सृष्टी आहे, हा निसर्ग आहे, याला कोणी धनी नाही, वाली नाही, रचनाकार नाही, नियंता नाही. म्हणून जगन नियंता ही कल्पना कुठल्याही जैन प्रणालीत नाही. मग हे जग अस्तित्वात आलं. मग या जगामध्ये आहे तरी काय काय, तर जीव ही कल्पना, आपल्याकडे पुरुष आत्मा हे शब्द वापरले, त्यांनी जीव ही कल्पना स्वीकारली की जगाचे दोनच भाग पडतात. एकाला म्हणायचं जीव योनी किंवा जीव घटक आणि दुसरे अजीव. म्हणजे जड आणि चेतन, अचेतन आणि सचेतन, ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक असे शब्द वापरले जातात. तसं आता तुम्ही आणि मी, आपण कोण आहोत, तर सारे जीव आहोत. आणि बाकीचा सारा जो भाग आहे तो जीवा व्यतिरिक्त जो, त्याला ते अजीव असं म्हणतात. मग जीवाचं एक अंतिम रूप आहे, शुद्ध रूप आहे, आणि ते रूप संपादन करणं त्याला ते मोक्ष म्हणतात. त्या मोक्षाची प्राप्ती प्रत्येक जीवाला घडू शकते. मुंगीमध्ये असणारा जीव आणि पंतप्रधानांच्या कुडीमध्ये असणारा जीव याच्यात जीव म्हणून कसलाही फरक नाही. फक्त पूर्वसंचितामुळं तो जीव मुंगी रूपामध्ये प्रकट झाला आणि हा जीव पंतप्रधान झाला. या पलीकडं जीव म्हणून काहीही फरक नाही. मी फक्त हे सिद्धांतच का सांगतो आहे की हा विचार आहे त्याच्यातला मूळचा, आणि हा बुद्धिबळाच्या डावासारखा आहे. मला फार आवडतो की मूलभूत कल्पना काय. आपल्या भारतामध्ये अनेक तत्वदर्शन झाली. सगळ्यांनी परमेश्वर मानला असं चुकूनही समजू नका. भगवान बुद्धांनी ईश्वर नाकारला होता, तीर्थंकरांनी तो गृहीत धरला नव्हता, आणि चार्वाकानं परमात्मा तर नाकारला होताच, पण आत्मा सुद्धा नाकारला होता. म्हणजे भारतामध्ये विचाराचं किती स्वातंत्र्य होतं याची आपणाला कल्पना आहे. हा देश हा स्वतंत्र वृत्तीच्या विचारवंतांचा होता, हा केवळ कर्मठांचा नव्हता. देव नाही म्हणणाऱ्याला इथे सन्मानानं जगता येत होतं, परंतु चार्वाकाचा देवपणावर विश्वास नव्हता. भगवान बुद्धांचा विचार पुन्हा स्वतंत्र व्याख्यानातच समजावून देईन. फक्त जैन तीर्थंकरांचा विचार असा आहे की प्रत्येक जो जीव आहे तो जीव हा शेवटी मोक्ष मार्गावरती आहे. सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्याने मोक्ष मार्ग हा, की हा धर्म हा मोक्ष मार्ग आहे, आणि मोक्ष ही पूर्णावस्था आहे, हा परमपुरुषार्थ आहे. पण अडचण ही की मग आमच्या वाट्याला हे जीवन आलंच का? जर आम्हाला अनंत सुख, अनंत ज्ञान कधीतरी प्राप्त होणार असेल, ही पूर्णावस्था असेल, तर आज आम्ही असे का? कोणी कोल्हा झाला, कोणी कुत्रा झाला, कोणी सिंह झाला, कोणी असा कोणी तसा, हे का? त्यावर त्यांचं स्पष्टीकरण असं या दर्शनाचं, आपण मानलं पाहिजे असं नाही, पण ते स्वरूप तरी कळलं पाहिजे की शेवटी जीव आणि अजीव या दोन तत्वांचा कधी कधी संयोग घडतो. दुधामध्ये पाणी मिसळतं आणि मग नंतर ते वेगळं करणं मोठं जड जातं, पण दूध आटवलं तर पाणी हळूहळू निघून जातं. खाणीमध्ये जे सोनं असतं ते मातीमध्ये मिसळलेलं असतं. सुरुवातीला सोनं हे शुद्ध कधीच नसतं, पण काही प्रक्रियानंतर सोनं शुद्ध होऊ शकतं, लखलखीत होऊ शकतं, पावनकशी होऊ शकतं. ते शुद्ध सोनं ते अस्सल सोनं असतं. तसं जीव आणि अजीव यांचा संयोग घडतो, तो निसर्गतःच घडतो, तो कोणी घडवून आणलेला असतो असं नाही. खाणीमध्ये माती आणि सोनं हे कालवून ठेवण्याचं काम कोणीही केलं नाही, ते मुळात तसंच आहे. जसं हवेमध्ये प्राणवायू, नायट्रोजन, आणखी काही धुळीचे कण हे मुद्दाम कोणी मिसळलेले आहेत, असा काही ठराव कोणी केलेला आहे, प्रचार केला असं नाही. ही व्यवस्थाच आहे या जगात, हे मुळातच असं आहे. फक्त जीवाला ज्ञान मिळू शकतो, होऊ शकतं, आणि त्यामुळे शेवटी काही जीवांच्या हे ध्यानी आलं आणि त्यातून हे दर्शन अस्तित्वात आलं. तेव्हा मग आयुष्यामध्ये धर्माचरण कशाला म्हणायचं, तर जीवाला स्वतंत्र होता येणं, मुक्त होता येणं आणि शुद्ध रूपाचं प्रकटीकरण करता येणं याचं नाव धर्माचरण. या व्यतिरिक्त धर्माचरण काहीही नाही. पण हे जमू शकेल का, तर जमू शकतं असा निर्वाळा सर्व तीर्थंकरांनी दिला, आणि हा देत असताना साधनेचे काही मार्गही त्यांनी सांगितले. परंतु मग तुम्ही सांगता हे शेवटी अंतिम मानायचं कसं, यावर त्यांचं म्हणणं असं
की ज्ञानाच्या विविध श्रेणी आहेत. जसं अभ्यास असतो, 8वीचा अभ्यास, 9वीचा, 10वीचा, 11वीचा, BAचा, तसं ज्ञानाचे सुद्धा स्तर आहेत. आणि ज्ञान हे सगळ्यांचं ज्ञान हे एका तोला मोलाचं नसतं, त्याची योग्यता सारखी नसते. जसं दिसणं, ज्याला डोळे आहेत त्याला दिसतं, पण तरी दिसण्यात सुद्धा फरक असतो. डोळे 2च, दिसणं प्रत्येकाजवळ, पण तरी दिसण्यात फरक असतो. जसं आपल्याला सगळी मेंढरं सारखी दिसतात, पण मेंढपाळाला प्रत्येक मेंढरू ओळखू येतं, डोळे तेच असतात, पण त्याची नजर हळूहळू तयार होते. घड्याळ दुरुस्त करणारा घड्याळ उघडता क्षणीच सांगतो इथे बिघाड आहे, डोळे तेच असतात, पण त्याची नजर तयार झालेली असते. तसं तपश्चरणानं माणसाची समज प्रगल्भ होते आणि त्याला हळूहळू अधिक कळू लागतं कदाचित त्याचं शरीर हे तसंच राहील आहे. आणि म्हणून शेवटी आपली एक प्रकारची उत्क्रांती घडावी यासाठी काही साधनाही या धर्मात सांगितली. पण पंचपरमेष्ठी म्हणून ज्यांना ते प्रणिपात करतात, हे परमेष्ठी कोण? तर ते जीवांचं वर्गीकरणच आहे की जीव हे 2 प्रकारचे आहेत, की बद्ध आणि मुक्त. जे मुक्त झालेले आहेत त्यामध्ये 2, की तीर्थंकर आणि सिद्ध, की ते पुन्हा जगात येणार नाही, त्यांना पूर्णावस्था प्राप्त झालेली आहे, तेव्हा तीर्थंकर आणि सिद्ध हे मुक्त. आणि बाकीचे ते सारे संसारी जीव, की जे पुन्हा पुन्हा जन्माला येतील, अपूर्ण राहतील आणि साधनेच्या बळावर ती मुक्त होतील. त्या मुक्त असलेले आणि मुक्त नसलेले असे जीवाचे प्रकार. पुन्हा त्यातही एका इंद्रियाने युक्त, 2 इंद्रियाने युक्त, 3 इंद्रियाने युक्त, मन असलेले, मन नसलेले, खूप बारकावे त्यात त्यांनी दिलेले आहेत. पण त्यात आपणाला काही तसं शिरायचं कारण नाही. म्हणजे अहिंसा ही सुद्धा कटाक्षाने ते का पाळतात, तर उंबर खात नाही. आणि इतकंच नव्हे तर तूप खातील पण खातील याची खात्री नाही, कारण त्यात पुन्हा जंतू असतात. पण हा भाग सोडून द्यायचा, तो अतितात्विक आहे. परंतु जीव हा मात्र त्यांनी मानला. आता जो जीव चार्वाकांनी नाकारला होता, पण प्रत्येक जीव हा अलग आहे आणि स्वतःच्या पूर्वसंचितानं तो मोक्षाकडं चालत राहतो. मार्गामध्ये येणारे जे टप्पे आहेत त्याला उद्देशून गुणस्थानं हा शब्द या दर्शनात वापरलेला आहे, की तुमच्या साधनेच्या बळावर ज्या स्तरापर्यंत तुम्ही जाल त्याला गुणस्थान असं म्हणायचं. आणि जे पंचपरमेष्ठी ते नमोकार मंत्रामध्ये ग्रथित झालेले आहेत. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्झायाणम, नमो लोहे सौव साहुणम. हा जैन दार्शनिकांचा महामंत्र आहे. मे हा अगदी एकमेव प्रमुख मंत्र आहे. त्या खेरीज खूप मंत्र आहेत. जैन मंत्रशास्त्रात शेकडो मंत्र असतील, ते वेगवेगळ्या उद्देशानं म्हटले जातात, परंतु मुक्तीसाठी हा मंत्र हा जपला जातो. तेच एका अर्थानं स्तवन असतं, स्मरण असतं. तर यात अशी ग्वाही दिलेली आहे की प्रत्येक आत्मा हा या अवस्थेपर्यंत जाऊ शकतो. मग आता त्यासाठी त्यानं साधन करायचं ते कसं, तर ते सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन, सम्यक चरित्र, की शेवटी त्रिरत्न ते म्हणतात, की या 3ही गोष्टी एके ठिकाणी आल्याशिवाय मोक्षाची प्राप्ती नाही. मग आता त्यातही त्यांनी बारकावे दिलेले आहेत, तत्वार्थ, श्रद्धानम, सम्यक दर्शनम वगैरे. पण सम्यक चरित्र, ज्ञान या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि त्यात ते मग व्रत सांगतात. चरित्र, आपण चारित्र शब्द वापरतो, ते चरित्र म्हणतात, सम्यक चरित्र, की तुम्हाला धर्मपरायण राहता यावं आणि तुमची उन्नती घडावी यासाठी तुम्ही काही तत्वांचं पालन करणं, या तत्वपालनाला ते सम्यक चरित्र म्हणतात. ते शब्द एकदम अनोळखी वाटतात, पण मी खूप वेळ त्याच्यावर घालवलेला आहे. आणि म्हणून मी आग्रहपूर्वक हे का सांगतो आहे, तर कित्येक तास, कित्येक दिवस हे समजावून घेण्यासाठी मला लागले. पण मी कमी वेळात हे समजावून देऊ शकतो, कारण मी प्राध्यापक आहे आणि हे कळलं पाहिजे. कारण आपल्या देशात इतकी जैन मंदिर आणि जैन स्थानं आहेत. जर आबूच्या पहाडात तुम्ही गेलात, शिखरजीला गेलात, दक्षिण भारतात गेलात, गोमटेश्वराची मूर्ती पाहिली, धर्मस्थळ पाहिलं, तर जैन संस्कृती ही पुरातन आहे, समृद्ध आहे, संपन्न आहे, हे लक्षात येतं. म्हणजे नतमस्तक व्हावं इतकी भव्यता या संस्कृतीच्या ठायी आहे. हे बाकीचे अभ्यास करत नाहीत, त्यात काही संस्कृतीचा दोष नाही. नाहीतर हिंदू तरी कुठं अभ्यास करतात, हेही करीत नाहीत, फक्त अभिमान बाळगतात इतकंच. तर शेवटी
ही महाव्रत जे मुनी आहेत त्यांनी तत्वाचं काटेकोर पालन करायचं. अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य ही व्रत आहे. तर ही व्रत ही मुनींनी म्हणजे धर्मात्म्यांनी काटेकोरपणे पाळायची. पण सामान्य संसारिकाला, प्रापंचिकाला हे शक्य नाही. मग त्यांनी जमेल तेवढ्या प्रमाणात त्यांचं पालन करायचं. म्हणून याच महाव्रतांच्या त्यांनी संक्षिप्त आवृत्ती काढल्या आहे. त्यांना ते अनुव्रत म्हणतात. अहिंसेचं पूर्ण पालन आणि जमेल तेवढं पालन, ब्रह्मचर्याचं पूर्ण पालन आणि जमेल तेवढं पालन. जमेल तेवढं म्हणजे एकपत्नी व्रत, स्वदारा संतोष असं ते म्हणतात. की ठीक आहे, लग्न केलं आणि मग इतरत्र कुठेही फार रमलो नाही, रेंगाळलो नाही, याला स्वदारा संतोष. ही सगळी ही व्रत थोडी आटोपशीर आणि आवाक्यात त्याने आणली. म्हणून महाव्रत ही मुनींसाठी, अहिंसा ही मुनींनी अक्षरशः पाळायची असते. परंतु सामान्य माणसाला अहिंसेचं पूर्णार्थानं पालन करता येत नाही, कधीच करता येत नाही. म्हणून त्यांनी धर्मात सुद्धा काही पर्याय सांगितले आहेत आणि काही हिंसा प्रकार क्षम्य मानले आहेत. हे जैन धर्मीयांना समजावून देण्याचं काम खूप वेळा मला करावं लागतं. याचं कारण असं की आमचे काही जैन विद्यार्थी हे कॉलेजमध्ये बी ग्रुपला नाव घालताना भितात की बेडूक फाडावा लागेल, मग सर खेकडा पुन्हा फाडावा लागेल. मग आता एवढे जैन डॉक्टर्स आहेत, हे फाडाफाड न करता एकदम झाले का? म्हणजे जरा म्हटलं तू का भीतोस बाबा? नाही म्हणे आमच्या धर्मात हिंसा ही निषिद्ध मानलेली आहे. तर आता जे कोणी त्यांचे मित्र असतील, चाहते असतील किंवा त्या धर्माचे अनुयायी, त्यांच्यासाठी सांगतो, प्रापंचिकांसाठी काही हिंसा प्रकार हे धर्मानं सुद्धा स्वीकारलेले आहेत. 100% अहिंसा ही गांधींसाठी, शांतीसागर महाराजांसाठी, जैन मुनींसाठी, सामान्य माणसासाठी नाही. का नाही? तर उद्योग करताना तुमच्या हातून हिंसा ही घडणार आहे. एखाद्या गोष्टीला आरंभ करताना हिंसा ही घडणार आहे. उदाहरणार्थ मी फलटणपासून इथंपर्यंत मोटारनं आलो, आज रेस्ट हाऊसपासून इथंपर्यंत आलो. मोटारच्या चाकाखाली किती मुंगळे, मुंग्या आणि इतर किडे मारले गेले असतील कल्पना करा. आत्तासुद्धा हे किडे इथं होते. कदाचित ट्यूब्स घालवल्यामुळे सुद्धा त्यातले काही मेले असतील. म्हणजे आता ही जी हिंसा आहे ही क्षम्य आहे. हे धर्माची याला अनुमती आहे. हे आपल्याला मुद्दाम सांगतो की ही उद्योगी हिंसा आहे. शेतकरी जेव्हा नांगरट करतो, नांगर आत फाळ घातला तर जमिनीच्या भूगर्भातले हे जंतू किंवा किडे मरतातच. त्याशिवाय शेती करता येणं शक्य नाही, हे धर्माला माहीत आहे. पण हे कुणीच सांगायला तयार नसतं. प्रत्येक जण म्हणतो जैन ना, नाहीच, त्यांनी वाचलेलं नसतं, त्यांना माहीत नसतं. त्यांना हे सांगायला पाहिजे. आणि ती हिंसा ही क्षम्य आहे. विरोधी हिंसा, समजा तुमच्या घरावर कुणी दरोडा घातला आणि तो परतवताना तुम्ही एखाद्याचा वध केला तर त्या हिंसेचं पाप लागत नाही असं धर्म सांगतो. का? तर ती विरोधी हिंसा आहे. म्हणून समरप्रसंगी सुद्धा लढा द्यायला हरकत नाही असा धर्माचा आदेश आहे. ती मग उद्योगी, आरंभी, विरोधी हे हिंसा प्रकार प्रापंचिकांना हे त्यांनी क्षम्य म्हणून काही स्वीकारायला हरकत नाही असं सांगितलं. परंतु एक हिंसेचा प्रकार असा आहे की जो दोघांनाही निषिद्ध म्हणजे मानायला हवा. आणि तो कोणता? तर संकल्पी हिंसा, की मनानं, भावनेनं ठरवून विद्वेषानं कोणावरही घाव घालायचा नाही. विद्वेषानं, जसं माझ्या मोटारच्या टायर खाली काही किडे मेले पण मी काय त्यांचा द्वेष केला नाही, म्हणून द्वेषभावनेचा संकल्प मनामध्ये न ठेवता जर तुम्ही समजा हिंसा केली तर जैन दर्शनात सुद्धा ती क्षम्य मानली आहे असं माझं मर्यादित वाचन सांगतं. आणि हे सांगण्याचा मोह मला होतो, कारण काही समाजातले गैरसमज हे ज्ञानाच्या बळावरती दूर करावेत असं वाटतं. आणि दुसरा वर्तमानकालीन पुरावा असा की वालचंद हिराचंद त्यांनी बंगलोरला जेव्हा विमानाचा कारखाना काढला, वालचंद शेट्टी, त्या ज्या जागी तो काढला तिथं अक्षरशः सगळी वारुळं होती आणि सापच साप, सगळे सापच होते. हे साप मारल्याशिवाय कामाला सुरुवातच करता येणार नाही असं शेटजींना सांगण्यात आलं. दुसरे काही लोक म्हणाले, अहो आपण जैन आहोत, साप मारून चालेल कसं? ते वेचून सोडून द्यावे.
शेठजी म्हणाले साप वेचून सोडून द्यायला 100 वर्ष लागतील, तितका काळ थांबावा लागेल, मग काही नाही केलं तरी सुद्धा चालण्यासारखं आहे. तेव्हा माझी आज्ञा आहे की आपण सर्प वध करायला हरकत नाही. आणि मारले साप म्हणून हे आमच्याकडे चालत नाही, हे आम्हाला आमच्या धर्मात नाही असं नाही, ही उद्योगी, नाहीतर भारताची वैज्ञानिक प्रगती होणार कशी. तेव्हा फक्त मांसाहार मात्र वारकऱ्याप्रमाणे त्यांनाही निषिद्ध आहे की जगण्यासाठी कोणाच्या गळ्यावरती सुरी चालवू नका. परंतु जिथं अपरिहार्यच आहे, अपरिहार्य आहे, तिथे मात्र जर काही असा वधप्रसंग आला, हिंसेची वेळ आली, तर हिंसा घडते आहे म्हणून घडू द्यावी, मुद्दाम घडवून आणू नये. हा अहिंसेच्या संदर्भातला एक विचार आहे. पण अहिंसा कशाला म्हणायचं, तर प्रत्येक कुडीमध्ये असणारा प्राण हा जीव असतो, प्रत्येक जिता जीव हा जीववंत असतो, म्हणून त्याला आम्ही जिवंत म्हणतो. तर त्याला तेवढाच मान मिळाला पाहिजे, जसं प्रत्येक नागरिकाला एक मत मिळालं पाहिजे असं आपली राज्यघटना सांगते, तसं प्रत्येक जीवाला जीव हा मान मिळालाच पाहिजे. आणि म्हणून कुठल्याही जीवाचा अकारण वध करू नये हा विचार, त्या जीवानं जीवाचा सन्मान करावा, हे अहिंसा तत्व आहे. आणि तेच अलीकडे जगा आणि जगू द्या वगैरे या सूत्रात सांगितलं जातं. तर हा साधा सरळ विचार आहे, यात तसं म्हणजे न पटण्यासारखं अस्वाभाविक आणि मुलखा वेगळं काहीही नाही. ही अहिंसा आहे. अहिंसा बाकीचं सत्य वगैरे अन्य धर्मामध्ये आहे. त्याखेरीज आणखी एक महत्त्वाचं जैन दर्शनात असलेलं तत्व आपणाला कळलं पाहिजे, ते म्हणजे अपरिग्रह, असंग्रह. कशाचाही संचय करायचा नाही, गरजेपुरत्याच वस्तू जवळ ठेवायच्या आणि फार तर तरतूद म्हणून थोड्या. अपरिग्रह हे परिपूर्ण दशेत मुनींनी पाळायचं. आणि त्याचंच अनुव्रत, अनुव्रत कोणतं, परिग्रह प्रमाण, की तुम्ही संग्रह करा पण मर्यादित. हे परिग्रह प्रमाण हे तत्व जर आम्हाला समजलं आणि आचरता आलं तर समाजवाद आल्याशिवाय राहणार नाही. आज आपल्या संग्रही असणाऱ्या वस्तू पहा, की आपली मालमत्ता, धनधान्य, वस्त्र, अलंकार, हे सगळं किती संचय आपण केलेला आहे. जरुरी इतका संचय करावा, पण अपार संचय करू नये अशी धर्माची आज्ञा आहे. तिथं मंडळी काही विचार करत नाही, पण तरी पैसे मिळवत राहतात. मग हे पैसे तर मिळवत राहतात, मग यांना मुक्तीचा मार्ग कोणता, म्हणून दानाचा मार्ग त्यांच्यात सांगितलाय. की एखादा शेवटी हौद भरल्यानंतर पुन्हा म्युन्सिपाल्टीचं पाणी चालू ठेवायचं का, ते बंद करावं ना, हौद भरलेलं आहे तरी हौद वाहतोच आहे. तर मग अशा वेळी काय करायचं, तर बागेला तरी पाणी सोडा. म्हणून शेवटी परिग्रह प्रमाणाचा दुसरा आविष्कार म्हणजे दातृत्व, दान. म्हणजे तुम्हाला नको असलेले पैसे तुमच्याकडे जर असतील तर तुमच्या जवळ ते ठेवू नका. तुम्ही शिक्षण संस्थांना, सार्वजनिक संस्थांना दान द्या. आणि म्हणून दानाची कल्पना ही धर्मामध्ये आली आहे. तर दान हा परिग्रह प्रमाणाचा एक निष्कर्ष आहे. रायडर म्हणतात भूमितीमध्ये, तसा हा थोडासा प्रकार आहे. पण हल्ली दानही करत नाहीत, संचय मात्र खूप करतात. आता हा संचय इतका खरं करतात की यांना धर्म कळला नाही असं नाईलाजानं म्हणावं लागेल. पण आमचे लक्ष्मीसेन, मला वाटतं भट्टाचार्य या नावाचे एक साधू, त्यांनी सांगितलेली एक गोष्ट तुम्हाला सांगतो. की जैन व्यापारी होते, कोणीतरी सत्प्रवृत्त होते, आणि शेवटची घटका जवळ आली, आजारी पडले होते. जाणार हे सगळ्यांना दिसत होतं, त्यांनाही कळत होतं. मग आता शेवटचा जाप देण्यासाठी, नमोकार मंत्र म्हणण्यासाठी काही माणसं त्यांच्या भोवती जमा झाली होती. ते भानावर होते, ते चौकशी करत होते, अरे तू आहेस, ती पण आहे, तो नाथ पण आहे, आणखी तो अमकाही आहे. हे सगळे बघितल्यावर ते म्हणाले, अरे तुम्ही सगळे इथं मग दुकानावर कोण. मी आता हे तर निघालेले होते, मी परत येण्याची शक्यता तर अजिबात नव्हती, पण तरी सुद्धा दुकानाची चौकशी ते करीत होते. तर यावरून कुणीतरी निष्कर्ष काढला की हे शेवटी देहत्याग केला तरी त्याच दुकानामध्ये गुळाची जी ढेप असेल त्या ढेपेवरती मुंगळा म्हणून जन्म घेतील, पण दुकान सोडणार नाही. तर याचा अर्थ असा की एक प्रकारची आसक्ती आहे. परिग्रह प्रमाण धर्माने सांगितलं, पण तुम्ही अंमलात आणलं नाही. हे शुद्ध तत्व आहे. महात्मा गांधींनी सुद्धा अपरिग्रह हे आपल्या आश्रमीय म्हणजे तत्वसंग्रहामध्ये अंतर्भूत केले, लक्षात ठेवा.
म्हणून गांधींच्या आश्रमात संचय कशाचाही नव्हता. व्यक्तिगत मालमत्ता गांधींजवळ नव्हती. जे आहे ते सर्वांचं, सर्वांसाठी, माझा असं वेगळं काही नाही. म्हणून आयुष्यातला 2/3 काळ गांधी आश्रमात राहिले. गांधींचा फ्लॅट नव्हता, बंगला नव्हता, घर नव्हतं, झोपडी होती. झोपडी शेजारी कार्यकर्त्याची झोपडी, स्वतःच्या झोपडीतही सारे बरोबर झोपत असत. हा तो महात्मा होता. त्यानंच हे करावं. त्याची बरोबरी आपण करू शकणार नाही. गांधीजींच्या वरती भगवान महावीरांचा, तीर्थंकरांचा फार मोठा प्रभाव होता. गांधी हे वैष्णव कुटुंबात जन्माला आले, पण सत्य आणि अहिंसा ही 2 तत्व समाजकारण आणि राजकारण या संदर्भामध्ये महात्माजींनी प्रत्यक्षात आणली की सत्य अहिंसेचं पालन हे राजकीय संदर्भात करता येतं. सविनय, कायदेभंग आणि सत्य आग्रह. सत्याग्रह हा शब्द सुद्धा अप्रत्यक्षरित्या त्या जैन दर्शनाशी संबंधित आहे. कारण गांधीजींना पारमार्थिकदृष्ट्या गुरुस्थानी असणारे रायचंद भाई हे जैन होते. ते शतावधानी होते आणि गांधीजींना ते गुरुस्थानी होते. तेव्हा त्यांनी त्यांना महावीरांचं तत्वज्ञान, तीर्थंकरांचं तत्वज्ञान समजावून दिलं होतं. म्हणून महात्माजींनी आयुष्यामध्ये हे तत्वज्ञान प्रत्यक्षात भारताला मुक्त करण्यासाठी खरं उपयोगात आणलं. म्हणजे जैन तत्वज्ञानाचा भारतीय स्वातंत्र्याशी निकटचा संबंध आहे. कारण गांधी या नावाचा एक सत्याग्रही सत्य आणि अहिंसा याचा उद्घोष करीत होता आणि अहिंसेचं तंतोतंत पालन करत होता. आणि म्हणून असं वाटतं की ही कॉन्ट्रीब्युशन आहे, की हे शेवटी संस्कृतीचं योगदान हे मानावं लागेल. तर हे अहिंसेच्या संदर्भात आपणाला सांगितलं. अपरिग्रह हे जे तत्व, की असंग्रह किंवा मर्यादित संग्रह. आपण साधे अलंकार बघा, भगिनींची क्षमा मागू, पण किती वस्त्र, किती अलंकार असावे. फार दागिने, हे मुलीच्या लग्नाच्या वेळी, हे नातवाच्या मुंजीच्या वेळी, हे दागिने कशासाठी? हे काही नाही, दाताला कवडी बसवण्यापूर्वी एक नवीन साज असावा म्हणून, बरं का. तर असला हा चमत्कारिक प्रकार आहे की ह्याची काही गरज आहे का? कशासाठी हे साठवत राहायचं? तर ही संचय निष्ठा फार. पण त्याच्याही पेक्षा विचारशुद्धतेच्या क्षेत्रात जैन दर्शनानं एक अप्रतिम योगदान केलेलं आहे. ते अनेकांतवाद, शाद्वाद या नावानं, नयवाद या नावानं ओळखलं जातं. का तर व्यक्तीचे विविध संदर्भातले, विविध विषयावरचे अभिप्राय त्या व्यक्तीपुरते बरोबर असतात. त्या व्यक्तीपुरते बरोबर असतात. प्रत्येक विधानाला काही मर्यादा असते, संदर्भ असतो. आणि तिथे ते सद्रव्य, स्वद्रव्य, स्वक्षेत्र, स्वकाल, स्वभाव, द्रव्य, क्षेत्र, काल, भाव या परिमाणांचा विचार करावा लागतो आणि त्याविषयी विधान करावं लागतं. उदाहरणार्थ, मी आत्ता इथे आहे, या क्षणाच्या अपेक्षेनं मी इथे आहे हे खरं आहे, पण मी फलटणात नाही हेही खरं आहे. म्हणजे मी एका अर्थानं एका ठिकाणी आहे आणि दुसऱ्या अर्थानं दुसऱ्या ठिकाणी नाही. स्यात् अस्ति, स्यात् नास्ति. म्हणजे संदर्भ सापेक्षता कशी आहे? तर जे अंशमात्र ज्ञान आहे, अंशात्मक ज्ञान, त्याला नय म्हणतात. परिपूर्ण ज्ञान कोणालाच नसतं. का तर अनंत धर्मात्मकम वस्तू, प्रत्येक वस्तू ही अनंत गुणांनी युक्त आहे. सगळी वस्तू कोणाला कळत नाही. म्हणून ज्याची त्याची समज ही संदर्भ सापेक्ष असते. माता ह्याचं जवळचं उदाहरण म्हणजे की एखाद्या घागरीविषयी अनेक विधानं करता येते. की धातूच्या अपेक्षेनं ही घागर पितळेची आहे हे विधान बरोबर आहे. पण या घागरीत जर पाणी असेल तर पाण्याच्या अपेक्षेनं ही घागर पाण्याची आहे ही बरोबर आहे. ही घागर पितळेची हे विधान बरोबर, ही घागर पाण्याची ही बरोबर. मालकीच्या अपेक्षेनं ही घागर शेजाऱ्याची आहे हेही विधान बरोबर. आणि त्यानंतर आणखी काही संदर्भामध्ये त्या घागरीचा विचार करता येईल. कदाचित ती पुण्याहून आणली, मग ती पुण्याची घागर, मग ही घागर पुण्याची आहे हेही बरोबर, ही पितळेची हेही बरोबर. म्हणून संदर्भ विचारात घेतला तर प्रत्येक मर्यादित विधान हे बरोबर असतं, फक्त त्या संदर्भात बरोबर असतं. संदर्भ सोडल्यास ते बरोबर असत नाही. आणि म्हणून त्याने हा अनेकांतवाद सांगितला की अनंत धर्मात्मकम वस्तू, आणि एका वस्तूचं समग्र ज्ञान कोणालाही होणार नाही. झालं तर कोणाला होऊ शकेल? तर सर्वज्ञाला होऊ शकेल.
केवली ना होऊ शकेल. म्हणून पुन्हा ज्ञानाच्या इयत्ता त्यांनी सांगितल्या की मतिज्ञान, तुमचं माझं ज्ञान हे मतिज्ञान, त्यानंतर वाचून झालेलं हे श्रुतज्ञान, त्याच्यावरच्या पातळीवरचं अवधी ज्ञान, त्याच्यावरच्या पातळीवरचं मनःपर्यय ज्ञान, आणि सगळ्यात शेवटी केवल ज्ञान, विशुद्ध ज्ञान, परिपूर्ण ज्ञान. तेव्हा केवल ज्ञान हे धर्मज्ञान असतं, खरं शुद्ध ज्ञान असतं. हे तीर्थंकरांना, सिद्धांना झालेलं असतं. म्हणून तीर्थंकरांचा शब्द हा अखेरचा शब्द मानला पाहिजे. त्या धर्म हे केवल ज्ञानाच्या पातळीवरती घडलेलं स्फुरण असतं. आणि तिथे अनंत धर्मात्मकम वस्तू सद्द्रव्य लक्षण, बऱ्याच गोष्टी की अनंत धर्म कसे असू शकतील. तर उदाहरणार्थ हा रॉस्ट्रम आहे किंवा काही त्याला व्यासपीठ म्हणा तुम्ही, ही वस्तू आहे. आता या वस्तूविषयी ठीक आहे, ही लाकडाची आहे, एक विधान झालं. पण हे लाकूड सागाचं आहे, हे बरोबर आहे. पण पुन्हा हा साग हा शेगाव भागातला आहे, बरोबर आहे. पण तो आमक्याच्या शेतातला आहे, तेही बरोबर आहे. तो तोडताना तमका गेला होता, तेही बरोबर आहे. आणि तो शेवटी रंधा चालवण्याचं काम आमक्या सुतारानं केलं, तेही बरोबर आहे. आणि तो रंधा आणताना त्यानं दिल्लीवरून आणला होता, तेही बरोबर आहे. म्हणजे इतकी माहिती असू शकते, आपल्याला काही गरज नसते. कारण असा जर वेळ घालवला तर आयुष्य लया लागेल. पण एका वस्तूच्या संदर्भात अनंत विधानं करता येऊ शकतात. अनंत धर्मात्मकम वस्तू सत द्रव्य लक्षणम, फार चांगली सूत्र त्या धर्मामध्ये आहे. आणि मला ते अतिशय आवडतं. मी फार त्याची पारायणं सुद्धा करतो. पण आता याच्यातला पुढचा भाग मी आपल्याला सांगतो की हे जर अनंत धर्मात्मक असेल आणि माझं ज्ञान मर्यादित असेल तर माझ्या विरोधकावर मी का खरं रागावावं, हा मोठा प्रश्न आहे. आपल्या घरामध्ये असं घडतं पहा की कधी कधी लहान मुलं म्हणतात की बाबांना काही कळतच नाही, बाबांना काही कळतच नाही. आणि ते त्यांच्यापुरतं खरं असतं का? गेले 3 दिवस मी त्यांना सांगतोय की माझ्यासाठी हे आणा. जाताना हो म्हणतात आणि आल्यावर विसरलो म्हणतात. बाबांना काही कळतच नाही. त्या पोरांच्या बरोबर म्हणजे त्यांच्या दृष्टीने ते बरोबर असतं. का? तर बाबा चुकलेले असतात. आई असं म्हणत असते की अरे तू त्यांना जाणत नाहीस, ते फार चांगले गृहस्थ आहेत वगैरे वगैरे, आता म्हणावं लागतं. बघ, तर आईपुरतं कदाचित ते बरोबर असण्याची शक्यता आहे. कारण शेवटी एकच व्यक्ती वडिलांच्या अपेक्षेनं मुलगा असते, मुलाच्या अपेक्षेनं वडील असते, पत्नीच्या अपेक्षेनं पती असते, बहिणीच्या अपेक्षेनं भाऊ असते, शेजाऱ्याच्या अपेक्षेनं शेजारी असते, गावकऱ्यांप्रती गावकरी असते, मतदारसंघात मतदार असते. एकच व्यक्ती पुन्हा तशाच विद्यार्थ्याचा प्राध्यापक. म्हणजे अनंत धर्मात्मक वस्तू आपण एवढा विचार करीत नाही. म्हणून ही विचारांची समग्रता आवश्यक आहे. आजच्या राजकारणात जर अनेकांतवाद कळला तर माझी खात्री आहे की बरेचसे भेद लयाला जातील, बरेचसे भेद लयाला जातील. आणि का? तर दुसरी भूमिका ही समजावून घेण्याची उदारता यामुळे वाढीला लागेल. म्हणून अनेकांतवाद, अहिंसा आणि अपरिग्रह हे जैन दर्शनाचं योगदान मानलं जातं आणि त्याच्याविषयी कोणाच्याही मनात दुमत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस, त्यांना हा अनेकांतवाद एवढा आवडत असेल की माझा अनेकांतवादावरचा एक लेखही त्यांच्याकडं मुद्दाम पाठवण्यात आला होता आणि त्याचा हिंदी आणि इंग्लिश अनुवाद करून दिल्लीच्या लोकांनी प्रसिद्ध केला होता. का? तर अनेकांतवाद ही एक वैचारिक भूमिका आहे, दृष्टी आहे ती, बरोबर. तर जसं सैनिक हा रणांगणामध्ये सैनिक असतो पण घरात तो झोपलेला असतो. आता घरात जेव्हा झोपलेला असतो तेव्हा बायकोनं हाक मारली तरी तो जागचा हलत नाही. त्या बायकोनं असं म्हणायचं का, काय तुम्हाला लढाई शक्य नाही, तोंडावरचं पांघरून काढता येत नाही, लढता काय तुम्ही वगैरे. तर घरात ते बरोबर आहे पण रणांगणात ते तसं नाही. म्हणजे संदर्भ सापेक्षता विचारात घेण्याची सवय एकदा लागली तर हे प्रमाद घडणार नाही. म्हणून विचारशुद्धीसाठी खरोखर अनेकांतवादाची गरज आहे. समाजवादासाठी अपरिग्रह तत्वाची गरज आहे असं मला वाटतं. आणि एकमेकावर प्रेम करण्यासाठी अहिंसेची गरज आहे. त्यानंतर दशलक्षण धर्म वगैरे खूप गोष्टी खरं या दर्शनात सांगितल्यात. मार्दव, आर्जव, क्षमा, की जर खरंच कोणी चुकलं असेल तर आपण त्याला क्षमा केली पाहिजे. बघून घेईन ही वार्ता या धर्मात कुठेही नाही. आता जर तसं कोणी म्हणत असेल
तर मी त्याला जैन म्हणणार नाही. बघून काय घ्यायचं, चुकलाय तो, क्षमा करा, विसरून जा. असं कसं चुकता येत नाही, हा आमच्या मानापमानाचा प्रश्न आहे. तर ठीक आहे, मग तुम्ही तपासून घ्या जरा, नक्की तुम्ही जैन आहात का. कारण दशलक्षण धर्मामध्ये उत्तम क्षमा हे अगदी धर्मलक्षण सांगितलेलं आहे. मार्दव, आर्जव हे दशलक्षण धर्मात येतं. गोड बोलावं, मधुर बोलावं, हितकर बोलावं, खरं बोलावं, शक्यतो कोणाला दुखू नये. आणि बहुतेक जैन मंडळींची दुकानं चालतात त्याला कारण सुद्धा हेच आहे. नाहीतर आपल्याकडे जे छत्रपती त्यांची दुकानं जी बंद पडतात ना, म्हणजे मुद्दाम काय टवाळी करायची म्हणून म्हणता असं नाही, पण असा राणा भीमदेवी थाटात काय घ्यायचा का तुम्हाला, तर असं विचारल्यावर कशाला माणूस घेणार असेल तरी दुसऱ्या दुकानात. आणि असेही दुकानदार असतात, काय घेऊ नका, बघायला काय हरकत आहे ताई, पुन्हा घ्याल तुम्ही, काय दुकान तुमचंच आहे. ह्या बोलण्याचा परिणाम होतो. आणि ही धर्माची आज्ञा आहे की तुम्ही गोड बोला, बोलताना कटुता कुठेही आणू नका. तागेच्या तागे टाकतील म्हणून नगरला लोक सारडांकडे जातात, तिकडे जातात. कशासाठी, काय वारभर कापड घ्यायचं असेल, बघा दुकान तुमचं आहे, बघायला काय हरकत आहे. ही वृत्ती कुठे आणि केवढ्याचा माल घेणार आहे, पैसे आणलेत का बरोबर वगैरे. ही बहुतेक असले जे स्वाभिमानी लोक आहेत त्यांची दुकानं पंधरवड्याच्या आत बंद पडतात. तुम्हाला आमच्या एका मित्रांनी हॉटेल काढलं, तर ते ऑर्डर घेणारा पोऱ्या विचारायचा की तुमचे चहाचे पैसे आहेत का तुमच्याकडे, आणि अर्धा कप का पूर्ण कप लागणार आहे, एकदाच सांगा. माणसं पुन्हा त्या हॉटेलमध्ये गेली नाही. पुढं तो मालक आणि ती मुलं चहा पित राहिली, आणि पुढं तो चहाही त्यांना पिता येईना असा झाला, आणि भाडंही देता येईना, दुकान आपोआप बंद पडलं. त्या आर्जव मार्दव क्षमा ही तत्व आहेतच. पण आता हा झाला अतितात्विक भाग. पण त्यामधला एक मंत्रशास्त्राचा भाग म्हणून आपण सांगतो. आता जैनांच्यात भेद असे आहेत, ते काय तात्विक नाहीत की श्वेतंबर, दिगंबर, स्थानकवासी, मंदिरमार्गी असे संप्रदाय जसा हिंदूमध्ये आहेत तसे त्यांच्यातही आहे. पण अहिंसा, अनेकांत, अपरिग्रह आणि 24 तीर्थंकर या मुद्द्यावर कसलाही मतभेद नाही. तीर्थंकर 24, अहिंसा, अनेकांत, अपरिग्रह ही तत्व मान्य. म्हणून गाभ्याशी तसे ते एकनिष्ठ आहे. प्रश्न कुठे येतो, काही देवतांच्या बाबतीत. हे जीव मानतात, त्यामुळे जीवांच्या इयत्ता आहेत. काही जीव देवयोनीत असतात, ते देव झालेले असतात पुण्याच्या बळावर. पण मुक्त होण्यासाठी, मोक्षाप्रत जाण्यासाठी अखेरचा देह हा नरदेह लागतो. देव कधीही मुक्त होत नाही, कधीही मोक्षाप्रत जात नाही. देवांचं आयुष्य 10,000 वर्ष, 20,000 वर्ष असू शकतं. अर्थात त्यांच्या ग्रंथात सांगितलं आहे, कितीही झालं तरी मुक्ती हवी असेल तर मनुष्य व्हावं लागतं. का, तर माणसाला इंद्रिय जय शक्य आहे, स्वतः तप करता येणं शक्य आहे. देवांना ते शक्य नाही. इच्छा झाली रे झाली की पुरीच होते, त्यामुळे त्यांना तप करता येत नाही. म्हणून ज्यांना इंद्रिय जय किंवा मनोजय साधता येत नाही त्यांना मुक्ती नाही असं या धर्मात सांगितलं. देव सामर्थ्यवान असतात, वाटेल तो चमत्कार करतात. पार्श्वनाथांचा नामजप सुरू केला तर त्यांची जी रक्षक देवता धरणेंद्र, पद्मावती, ती त्या मंत्रजपाबरोबर त्या स्पंदनामुळं जागी होते आणि भक्ताच्या मदतीला धावते, असं त्यांचं स्पष्टीकरण आहे. नमोकार मंत्रामुळं वितराग प्रभू जागचे हलणार नाहीत, ते मुक्त झालेले असतात. पण ह्या रक्षक देवता येत असतात आणि त्याचे 1-2 दाखले फक्त मला माहीत आहे. नगरला तिथे आनंद ऋषीजी महाराज या नावाचे एक जैन साधू परवापर्यंत होते. आज त्यांचाही मोठा संघ आहे, प्रीतीसुधाजी वगैरे ही सगळी आनंद ऋषींच्या आधिपत्याखाली साधना करणारी माणसं. तर मी औरंगाबाद होतो त्यावेळी फलटण औरंगाबादला नगरमार्गे जावं लागत असे तो प्रवास होता. तर मी आनंद ऋषींच्याकडं मुद्दाम थांबत असे. त्यांचे ग्रंथ त्यांनी मोठ्या प्रेमाने मला दिले होते आणि विश्वासात घेऊन ते मला बऱ्याच गोष्टी सांगायचे, कारण ते खरंच तपस्वी होते. वादच नाही, म्हणजे जीवाचं अस्तित्व, नमोकार मंत्राचा जप आणि घोर साधन हे त्यांनी केलं होतं. तर त्यांच्या जीवनातले 1-2 प्रसंग, आता याचं स्पष्टीकरण द्यायचं कसं हा मोठा प्रश्न. की कोणीतरी एक साधे सेवक होते, साधकही होते आणि गुरुच्या सेवेत होते. त्यांचा मुलगा काशीला राहिला होता, तो आजारी पडला आणि आता ताबडतोब भेटीला या, मी 2 दिवसाचा सोबती असं त्यानं तारेमध्ये कळवलं. तर
गुरुदेवांकडे ते गेले, आनंद ऋषींकडे, की माझ्या मुलाची तार आहे, मी काय करू? त्यावर ते म्हणाले, जायला हरकत नाही, पण चिंता नसावी, तुमचा मुलगा सुखरूप असेल, त्याला काही होणार नाही. याचं कारण तुम्ही धर्माचरण करता आहात, गुरुची सेवा करता आहात, असं ते म्हणाले. तो मुलगा बरा झाला, त्याची भेट झाली. दुसरं एक उदाहरण असं की पाथर्डी भागामधले कोणीतरी एक व्यापारी आचार्य श्रींना भेटण्यासाठी बैलगाडीमध्ये आपलं सामान ठेवून हे आले. वेळ रात्रीची होती आणि नगरपासून पुढे बैलगाडीनं त्यांना यावं लागलं. तर काळोखामध्ये ती गाडी त्या आचार्यांच्या त्या निवासस्थानापर्यंत आली. तो जो गाडीवान होता तो सामान उतरून खाली ठेवत होता. त्याचा पाय एका काळ्या कभिन्न सापावरती पडला आणि तो साप त्याला चावला. चावल्याबरोबर त्याचं लक्ष गेलं तर तो साप होता. कुणीतरी कंदील आणला, पाहतात तर तो नागच आहे. आणि एक काही अल्पावधीतच की शेवटी ते विषात चढायला लागलं आणि तो जणू गतप्राण झालाच, खालीच पडला तो. तर हे जे व्यापारी होते, आनंद ऋषींचे भक्त होते, ते म्हणाले, महाराज क्षमा करा, हा माणूस गरीब आहे, हा मजूर आहे, हा गाडीवान आहे, ह्याची बायका मुलं वाट पाहत असतील, यानं 25 रुपये घरी नेलं तर याची चूल पेटली आहे आणि हा तर इथे मरून पडतोय, काय करावं मला कळत नाही, काय करता येईल का? तर आचार्य श्रीनी मंगलपाठ या नावाचा जो भाग आहे तो म्हणायला त्यांनी प्रारंभ केला. आणि आश्चर्य असं की तो माणूस असा सावध झाला, बसला, उभा राहिला. एक अर्ध्या तासामध्ये ही घटना घडली. आता त्याची नोंद आहे, अर्थात ती उत्कट भक्ती असल्यानंतर हे घडतं. भक्तामर स्तोत्रामध्ये मानतुंगाचार्यांच्या बाबतीत हे घडल्याच्या नोंदी आहेत. पण हे का, तर हा जीव त्या क्षणी एवढा सामर्थ्यवान होतो की अजीवावर त्याचं प्रभुत्व प्रस्थापित होतं. त्याचं ते सहज स्पष्टीकरण, पण ते घडलं. दुसरा एक कोणीतरी मुस्लिम होता, त्या मुस्लिमाला हा नमोकार मंत्र कोणीतरी शिकवला होता, पण त्याला हे माहीत नव्हतं की हा जैन मंत्र आहे. तो काय करायचा, कोणी साप पिंचू चावला तरी त्याच्यावर तो मंत्र टाकायचा, म्हणायचा. बऱ्याच लोकांना बरं वाटायचं. काय आता तो बाकीचा तपशील किती लोकांना बरं वाटलंय मला माहीत नाही, पण त्याच्या लेखी नोंदी आहे. मग शेवटी कुणीतरी दोषी गांधी वगैरे यांच्यापैकी केले आणि म्हणाले, तू हे काय करतोस रे? तर तो म्हणा, मी काय करतो मला माहीत नाही, मी एक मंत्र म्हणतो. कुठला मंत्र म्हणून त्याने विचारलं. तर त्यावर त्यानं म्हणून दाखवला, नमो अरिहंताणम सिद्धाणम आयर्याणम. ते जैन गृहस्थ म्हणाले, हा तर अरे आमचा नित्याचा मंत्र, घराघरात म्हटला जातो. आमच्या अंगावरती माशी सुद्धा या मंत्रानं हलत नाही. आणि तू काय सर्पदंश उतरतोस, काहीतरी तू बनवाबनवी करतोयस आणि त्यातून तू मुसलमान. तो म्हणाला, क्षमा करा, काहीही माना, मी एवढंच करतो. तर मंत्र हा कोणत्याही धर्मातला असला तरी तो सिद्ध करावा लागतो. त्या धर्मातल्या माणसाला तो सिद्ध करता येईलच असं नाही, अन्य धर्मीय सुद्धा करू शकतो. म्हणजे मी गेली अनेक वर्ष, कदाचित 20 वर्ष सुद्धा झाली असतील, हा नमोकार मंत्र जपतो आणि त्या मंत्रांचे प्रभाव मलाही माहीत आहे. काही श्वेतंबर मंडळी घंटाकर्ण स्तोत्र आणि घंटाकर्ण मंत्र म्हणून एक आहे तो जपतात आणि अडचणीच्या वेळी त्याचा परिणाम होतो. आता अंधश्रद्धा निर्मूलनवाले नक्की म्हणतील की हा वेडेपणा आहे, कसं काय शक्य आहे? अहो, ह्या सृष्टीमध्ये सारी स्पंदनच आहे, ऊर्जा प्रकार आहेत, फिरणारे पंखे, टेवणाऱ्या ट्यूब्स, वळवळणारे किडे, सगळीकडे ऊर्जा ऊर्जा आणि ऊर्जा आहे. आणि मंत्रामध्ये ती ऊर्जाच असते, ते ऊर्जेचं जागरण असतं. म्हणून जैन मंत्रशास्त्र सुद्धा अत्यंत प्रभावी आहे. त्यात ते घंटाकर्ण स्तोत्र जे आहे ते 11 वेळा 21 वेळा जपलं उत्कटतेनं, तर त्याचे काही परिणाम होतात, हा काही लोकांचा अनुभव आहे. पण भाबडेपणानं काही करावं सांगावं असं मला वाटत नाही, पण तो परिणाम घडतो हे मी काही वेळा पाहिलंय. आता परदेश प्रवासात असताना टोकियोच्या अलीकडचं विमानतळ, तिथे माझ्याबरोबर एक दुसरे गृहस्थ होते, माझी पत्नी होती. आणि दुसरं विमान तर लगेच लागणार होतं अमेरिकेकडे जाणार, आणि ते विमान लागण्यापूर्वी निदान तिकीटं वगैरे ती तर सापडायला पाहिजे. जपून ठेवा येऊन बॅगेच्या तळाशी कुठेतरी काळ झाली तर काय करायचं. तर त्या ग्रस्ताने कुठे ठेवलं त्यांना आठवेना. मग आता काय करायचं, एक अर्धा पाऊण तासाने विमान तर निघणार.
बरं बॅगा सगळ्या उपसायच्या ते शक्य नाही. काही बॅगा आत झडती घेण्यासाठी मागे ठेवून घेतात, हाही प्रकार आहे. त्यामुळे 2 बॅगा हातात आणि 2 मागे, त्यात तर नसेल म्हणजे हे विमान चुकणार. ते मला म्हणाले तुम्ही पुढे जा, आता काय मार्गच नाही दुसरा. माझ्याही बॅगा राहिल्या होत्या, त्यांच्याकडे ते फार बारकाईने बघतात. पण त्यांचं आश्वासन की तुम्ही अमेरिकेत जिथे असाल तिथे या बॅगा येतील, काळजी करू नका. पण आमचा जीव काही म्हणजे असा वर खाली होत होता की कपडे पत्नीचे आणि माझे इथं राहिले तर अमेरिकेमध्ये काय झोळी घेऊन मागायचं काय की हिला 2 पातळ द्या, मला एक सदरा, एक पॅन्ट चालेल. सगळंच मागे राहिलं का ते बारकाईनं पाहिल्याशिवाय बॅग सोडतच नाही. आणि त्यांच्या तर 2 त्यांचं तिकीट आमचं आम्ही खिशात ठेवलं होतं, कोटाचा एवढा फायदा होतो, ते माझ्या जवळ होतं. आणि याला ते असा एक गमतीचा भाग. मी त्यांना म्हटलं तुमची कशावर श्रद्धा आहे का? तर आहे म्हणाले, पण आता काय करू काय? तर ठीक आहे, आता बाकीचं तर पर्सनल सांगत नाही. म्हटलं तुम्हाला घंटा करणं स्तोत्र आहे का पाठ? नसेल तर मी सांगतो, लिहून देतो. मग त्यांना ते लिहून दिलं आणि हे म्हटलं आता काय अखेरचा उपाय आहे. म्हटलं येतील बॅगा किंवा येणार नाही. त्याने ते 11 वेळा म्हटलं आणि त्यांना असलेल्या बॅगेमध्येच तिकीट सापडलं. आज ह्याला म्हणायचं काय हा मोठा प्रश्न आहे. वेळ लोक म्हणतील हा सगळा, पण एवढं मला माहित आहे की इतकं हे घडलंय कशामुळं का याचं खुशाल संशोधन करावं करणाऱ्याने. पण मी स्वतः पारमार्थिक असल्यामुळं आत्मसत्ता ही मानतो. आणि जे कोणी खरंच ध्यान करतात, धारणा करतात, ते कोणत्याही धर्माचे अनुयायी असले तरी सुद्धा त्यांना काही आंतरिक सामर्थ्याचा लाभ घडतो. प्रत्येक धर्मात योगशास्त्र आहे, तत्वज्ञान आहे. तसं ते 24 तीर्थंकरांच्या धर्मातही आहे. म्हणून मी सहज त्याचा हा निसरता ओझरता परिचय घडवून दिला. असं ठरवलं होतं की ठीक आहे, एक चरित्र झालं, थोडा तात्विक विचार मांडायचा. अर्थात पुढं कोणाला काही शंका असल्यानंतर विचारल्या तरी बिघडत नाही. परंतु आज जैन दर्शन हे विदेशी विद्यापीठात अभ्यासलं जातं हे सांगतो. मी जेव्हा गेलो तेव्हा मला वाटतं इर्लेकरबाईंना कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीने एक पदवी दिली आहे. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचं प्रांगण एवढं मोठं आहे की वर्ल्ड जैन कॉन्फरन्स तिथं भरली होती, वर्ल्ड जैन कॉन्फरन्स. आणि त्याच्यामध्ये मक्केपासून मॉस्कोपर्यंतचे लोक होते आणि ते सगळे अभ्यासक होते. विशेष म्हणजे इकडून डॉक्टर हुकुमचंद भारिल्दे आले होते. तर ते जे पेपर रिडिंग होतं त्यात तो मॉस्कोचा माणूस सांगत होता की हा अनेकांतवाद, हे अहिंसेचं चिंतन, हे माणसाच्या परिणत प्रज्ञेचं गमक आहे. एवढा विचार भारतामध्ये झाला, आम्हाला आश्चर्य वाटतं. आम्ही नुसत्या बढाया मारत असतो, परंतु केवढं सखोल, किती उत्कट, किती उदात्त तत्वज्ञान आहे. वर्ल्ड जैन कॉन्फरन्स. मग जर बीडमध्ये काही जैन कुटुंब आहे हे मला माहीत आहे, त्यांनी असं अध्ययन करावं हे त्यांना आवाहन मला करायचं होतं. ते नसले उपस्थित तरी त्यांना माझा विचार सांगा. नुसती जयंती साजरी करून हे काम होणार नाही, याला अभ्यासाची, ध्यानाची, ज्ञानाची बैठकच हवी, एवढं सांगून आता आपली रजा घेतो.